your life to त्या Jesus. दिवशी तुम्ही येशूला जीवन देता. Your past life has been washed away. तुमचं भूतकाळाचं जीवन ते येशूच्या रक्ताद्वारे धुतलं जातं. According to 2 Corinthians 5:17. 2 कोरिन्थीचा 5वा अध्याय 17वे वचन. Old things have gone away. की संपूर्ण जुन्या गोष्टी निघून गेल्या आहेत. And behold, आणि पहा, all things have become new. सगळं काही नवीन झालं आहे. New life. नवीन जीवन, Brand new life. नवीन कोरं जीवन. The life of Jesus comes inside of you. येशू ख्रिस्ताचं जीवन तुमच्या जीवनामध्ये आलं आहे. John chapter 1 verses 4 and 5. योहान शुभवर्तमानचा पहिला अध्याय 4 आणि 5. Their Bible says in him was life and that life was the light of men. आणि त्या बायबल सांगतं की त्यामध्ये प्रकाश होता आणि तो मनुष्य मात्रांचा And वो प्रकाश light होता. जो है, वो जो life है, वो दुनिया का उजाला था. आणि तो प्रकाश होता आणि तो मनुष्य मात्रांसाठी प्रकाश होता. And the light shines in the darkness and the darkness comprehended it not. आणि तो प्रकाश होता, तो चमकत होता, तरी अंधकाराने त्याला ग्रासलं नाही. Praise the Lord. Hallelujah. Light shines in the darkness. तो जो प्रकाश आहे तो अंधकारात प्रकाशतो. That life has come inside of you. आणि ते जीवन, तो प्रकाश आज तुमच्या जीवनामध्ये येत Praise the आहे. Lord. जो जिस दिन तुम कहते हो प्रभु मुझे क्षमा कर, हर पाप से क्षमा कर, मुझे तेरे सामर्थ से, तेरे अभिषेक से भर दे, तुम जैसे ये कबूली करते हो, परमेश्वर तुम्हारा जीवन बदल देता है. तुम्हारा पुराना जीवन को प्रभु अलग कर देता है और एक नया जीवन तुम्हें देता है. कौन सा जीवन है? जो यीशु के अंदर जो जीवन था, वो जीवन तुम्हारे अंदर ज्या दिवशी आपण कबूल करतो आपले पाप वगैरे आणि देवाला आपला प्रभू म्हणून स्वीकारतो, त्या दिवशी परमेश्वर काय करतो? आपला भूतकाळ सगळं बाजूला सारून एक नवीन जीवन देतो. जे येशू ख्रिस्ताचं जीवन होतं ते आपल्या जीवनामध्ये येतं. Praise the Lord. He has removed you from the power of darkness and translated you into the kingdom of his dear son. आणि आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यामध्ये आणून ठेवलंय. Say thank you Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Do you believe that? तुम्ही विश्वास ठेवता See, का? everything that you receive in the spiritual world is by faith. जे काही जे आत्मिक वचन आहे ते तुम्ही स्वीकारता ते विश्वासाच्या द्वारे. आत्मिक आशीष जो भी तुम्हें मिलेगा वो विश्वास के द्वारा मिलेगा. तर जे काही आत्मिक आशीर्वाद आहेत जे तुम्हाला मिळणार आहेत ते केवळ विश्वासाच्या द्वारे आहे. Okay, you have to believe every word. तर प्रत्येक वचनावर तुम्ही विश्वास ठेवणं आवश्यक You आहे. have to tell yourself, I am a child of God. तर तुम्ही स्वतःला बोललं पाहिजे की मी देवाचं लेकरू आहे. I have his life in me. की त्याचं जे जीवन आहे ते माझ्या आतमध्ये आहे. The life of Jesus is operating in me. तर येशू ख्रिस्ताचं जीवन माझ्या जीवनामध्ये चालू आहे. Praise the Lord. The life of Jesus was the light of men. तर येशू ख्रिस्ताचं जीवन होतं ते मनुष्यासाठी प्रकाश होतं. And the light shines in the darkness and darkness comprehended it not. आणि ते प्रकाश जो होता तो अंधारामध्ये प्रकाशताना त्या अंधाराने त्याला ग्रासलं नाही. वो उजाला मेरे अंदर काम करता है. तोच प्रकाश माझ्यामध्ये कार्य करत आहे. Praise the Lord. You have to believe it. आणि तुम्ही याच्यावर विश्वास ठेवणं Even as आवश्यक I'm आहे. speaking to you, you can just lay your hands upon yourself, close your eyes and say, I believe this word, I receive this word in my spirit. की जेव्हा मी तुम्हाला हे बोलत आहे तेव्हा तुम्ही आपला हात स्वतःवर ठेवा आणि म्हणा की हे विश्वासाने मी स्वीकारतो. मैं विश्वास करता हूँ. मी विश्वास करतो. The life of Jesus is working in me. येशू ख्रिस्ताचं जीवन माझ्या आतमध्ये कार्य I करत will आहे. lay my hands on the sick and they will recover. तर मी जेव्हा आजारांवर हात ठेवेल आणि तेव्हा ते बरे होतील. In the name of Jesus, I can cast out demons. येशूच्या नावामध्ये मी भूतांना घालून टाकेल. I will lay hands on people and bless them. आणि मी लोकांवर हात ठेवेल आणि त्यांना मी आशीर्वादित करेल. I am an ambassador of Christ. मी ख्रिस्ताचा राजदूत आहे. The life of Jesus is operating in me. येशू ख्रिस्ताचं जे जीवन आहे हे माझ्यामध्ये कार्य करत आहे. Lift up your head and walk. आपलं डोकं वर करा आणि चाला. Lift up your head and walk. आपलं डोकं उंच करा आणि चाला. Never put your head down. स्वतःचं जे मस्तक आहे हे खाली घालू नका. The King of Kings is with you. कारण राजांचा राजा तुम्हा बरोबर The आहे. Lord of Lords is with जो you. प्रभूंचा प्रभू आहे तो तुम्हा बरोबर आहे. He has promised you, I will not leave you, I will not forsake you. त्यांनी तुम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुम्हाला कधी सोडणार नाही आणि कधी टाकणार नाही. Praise the Lord. See, Hallelujah. this is your authority. You need to know this. Unless you know this, you can never walk in it. की बघा हा तो अधिकार आहे जो आपल्याला समजणं आवश्यक आहे. जर आपल्याला ठाऊक नाही तर आपण त्याच्यामध्ये चालणार नाही. Two things are very important in our life. आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी अति महत्त्वाच्या आहेत. First thing is to know God in His fullness. तर पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराला पूर्णत्वामध्ये जाणून घेणे. Knowing Him in His fullness. त्याच्या संपूर्णतेमध्ये आपण त्याला समजणे. How you can know Him? कशा प्रकारे आपण हे समजतो? Through the Word of God, through the Holy Spirit. पवित्र आत्मा आणि देवाच्या वचनाद्वारे. 1 Corinthians chapter 2, पहिल्या करंथीचं पत्र आणि 9 पहिला अध्याय 9 आणि 10 वचन सांगतो. 8, 9, 10 we can read. आपण वचन वाचतं. पहा करंथीकराचं पहिलं पत्र दुसरा अध्याय 8, 9, 10. या युगातल्या अधिकारातील कोणालाही कळले नव्हते कारण
त्यांना ते कळले असते तर त्यांनी गौरवाच्या प्रभूला वधस्तंभावर ठेवले असते. आणि 9 सांगतं, हे तर ह्या शास्त्रलेखाप्रमाणे आहे, डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही, ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट केले. कारण आत्मा या सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. Amen. Now see what is written over here. पहा इथं काय लिहिलेलं He आहे. says, eyes have not seen. की जे डोळ्याने Can पाहिलं you go नाही. one more verse ahead? Which? Wait, 11. मनुष्याच्या ठाई बसणारा जो आत्मा, त्याच्यापासून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये अच्छा, एक कोण आहे? वहां पे क्या बोलता है? मनुष्य का जो आत्मा है, जो मनुष्याचा जो आत्मा आहे, the spirit of man can understand only the things of man. मनुष्य के लेवल, मनुष्य का जो आत्मा है वो मनुष्य के लेवल के ऊपर ही ऑपरेट करता है. पहा, मनुष्याचा जो आत्मा आहे तो मनुष्याच्या स्तरावरती मनुष्याच्या गोष्टी समजू शकतो. The spirit of man cannot understand the things of God. तर मनुष्याचा जो आत्मा आहे तो देवाच्या गोष्टी समजू शकत नाही. It can only operate in the level of man. तो फक्त मनुष्याच्या स्तरावरती समजू शकतो. I can understand your pain. तर तुमचं जे दुःख आहे ते मी मनुष्य स्तरावर समजू शकतो. You can understand my pain. तुम्ही माझं दुःख समजू शकता. I can sit with you and cry. We can all sit down and cry over some particular issue. तर मी तुमच्या सोबत आपण एकत्र येऊन एका विशिष्ट गोष्टीवर आपण रडू शकतो. We can rejoice over certain things. Both of us, we have the same level of spirit, so we can rejoice over some situation. तर काही परिस्थितीमध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन आनंद करू शकतो. But the spirit of man does not have the capacity to understand the things of God. पण मनुष्याचा जो आत्मा आहे तो आत्म्याच्या द्वारे देवाच्या गोष्टी तो समजू शकत नाही. But it says further on, आणि पुढे असं सांगतं, the spirit of God searches the deep things of God and reveals them to us. तर पहा पुढे असं सांगतं की देवाच्या गोष्टी ओळखणारा देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. Praise the Lord. हालेलुया. आप परमेश्वर की बातों को समझने वाला पवित्र आत्मा के सिवाय कोई भी नहीं है. तर पहा, परमेश्वराच्या गोष्टी समजण्यासाठी पवित्र आत्म्याशिवाय दुसरं कोणी नाही. Say nobody. कोणी नाही. Without the Holy Spirit, you can't even see Jesus as Lord. म्हणजेच काय, पवित्र आत्म्याशिवाय येशू ख्रिस्त हा देव आहे असं आपण बोलू शकत नाही. मुंह से कोई भी बोल सकता है, पहा, बोलताना कोणी असं बोलेल, लेकिन वो जीवन जीने के लिए, परंतु ते खरं जीवन जगण्यासाठी really to know Jesus as Lord, तर येशू ख्रिस्त हा देव आहे हे ये समजण्यासाठी, समझने के लिए भी हमें पवित्र आत्मा का जरूरत तर है. येशू ख्रिस्त हा देव आहे हे समजण्यासाठी पण पवित्र आत्म्याची गरज आहे. Did you see how weak you are without the Holy Spirit? तर बघा, तुम्हाला समजते का की पवित्र आत्म्याशिवाय आपण किती अशक्त आहोत. क्या तुम देख सकते हो तुम्ही पाहू शकता का तुम कितने कमजोर हो बिना पवित्र की आत्मा पवित्र के? आत्म्याशिवाय तुम्ही किती अशक्त आहात. अगर पवित्र आत्मा नहीं है तो तुम एक मिनट भी बिलीवर नहीं रह सकते. तर पवित्र आत्मा जर नाही तर तुम्ही एक मिनिट देखील विश्वासू राहणार नाही. पवित्र आत्मा तुमको बिलीवर बनाता है. म्हणजेच काय, जो पवित्र आत्मा आहे तो तुम्हाला विश्वासू बनवतो. Because you are not believing in the flesh, you are believing in the spirit. तर म्हणजेच काय की तुम्ही जो विश्वास ठेवताय तो शरीराद्वारे नाही तर आत्म्याद्वारे ठेवता. Praise the Lord. So it is telling the Spirit of God searches the deep things of God and reveals it to man because nobody else can reveal the things of God to you. पहा, इथं काय सांगितलेलं आहे की पवित्र आत्म्याशिवाय देवाच्या गोष्टी कोणीच समजू शकत नाही. कारण पवित्र आत्माच आहे जो तुम्हाला देवाच्या गोष्टी प्रगट करतो. Amen. So what Bible is telling us here that we should be filled with the Holy Spirit. We should be filled with the Holy Spirit because the Holy Spirit gives us the strength to believe. तर बघा, आता काय सांगितलं आहे की आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे भरणं आवश्यक आहे. कारण पवित्र आत्म्याद्वारे आपण विश्वास ठेवतो. And according to Romans chapter 8 verses 16, Bible says the Spirit of God bears witness with our spirit. That means the Spirit of God comes into our spirit, becomes one with our spirit, and it reveals to us that we have become the children of the Most High की God. बघा, रोमकरांचं पत्र 8:16 मध्ये सांगतं की तो आत्मा स्वतःच्या आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि म्हणून आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो. Praise the Lord. So this is something spiritual. This is not something ordinary. See, you are a believer not because somebody has convinced you. You are a believer because the Holy Spirit has convinced you. तर पहा की कोणीतरी आपल्याला या ठिकाणी की कन्व्हिन्स करते म्हणून आपण विश्वासी नाही, तर पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण विश्वासू आहोत. Praise the Lord. Holy Spirit has convinced.
convinced us. पवित्र आत्म्याने आपल्याला विश्वासू बनवलेला आहे. It's the Spirit of God that searches the deep things of God. आणि जो देवाचा आत्मा जो आहे तो आपल्याला खोलवरच्या गोष्टी प्रकट करतो. And it says, eyes have not seen, ears have not heard, neither the heart of man has comprehended the things that God has prepared for them that love Him. But the Spirit of God reveals them to us. तर बघा, जे कधी डोळ्याने पाहिलेलं नाही, ते कधी कानाने ऐकलं नाही, अशा ज्या गोष्टी आहेत, तो देवाचा जो आत्मा आहे तो आपल्याला प्रकट करतो. Amen. आंखों ने देखा नहीं है, कानों ने सुना नहीं है, आदमी ने कभी विचार नहीं किया, दूसरा कोई तरीका नहीं था उसको समझने के लिए, लेकिन पवित्र आत्मा ने उस सब बातों को हमको रिवील किया आत्मा के द्वारा. की बघा, पवित्र आत्म्याने काय केलेलं आहे, जे आपण डोळ्याने पाहिलं नाही, कधी कानाने ऐकलं नाही, जे कधी विचार देखील केलेला नाही, अशा ज्या गोष्टी देवाच्या गहन गोष्टी आहेत, ते पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रगट करण्यात आल्या. Praise the Lord. Hallelujah. So, two things as I told you. दोन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. First thing is to know God. पहिली गोष्ट देवाला ओळखणे. How you can know God? देवाला आपण कसं ओळखू शकतो? Not in the flesh. शरीराद्वारे नाही. Because when Jesus was on this earth, जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होते, at that time there were people who thought that who's Jesus? They compared him to, the son of Mary and his brothers and sisters. They said, we know Jesus. Who's Jesus you're talking की about? जेव्हा येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती होते तेव्हा अवतीभोवतीचे जे लोक होते ते समजायचे की आम्हाला माहिती आहे की येशू कोण आहे, मेरीचा पुत्र आहे किंवा त्याच्या मुलांचे ते बहीण भाऊ आहेत. So they only knew Jesus in the physical. तर शारीरिक दृष्ट्या त्यांना येशू ठाऊक होते. कौन है यीशु? कोण आहे येशू? मुझे मालूम है वो उधर गली में जोसेफ का बेटा है उधर खेलता है. They thought him to be an ordinary person. की एक साधारण मनुष्य म्हणून ते त्यांना तसं ओळखत होते. But Paul says, परंतु पौल असे म्हणतात I don't know anybody after the flesh. की मला माहित नाही ना की शरीराच्या पुढे कोण आहे. मुझे किसी को फ्लेश में नहीं जानना है. तर शरीराच्या मध्ये मला कोणाला ओळखायचं नाही आहे. And वो बोलता है कि not even Christ. मला ख्रिस्ताला देखील शरीरामध्ये ओळखायचं नाहीये. I want to know him in the spirit. तर मला येशू ख्रिस्ताला आत्म्यामध्ये I ओळखायचं want आहे. to know him in the resurrection power. तर मला त्याला जे पुनरुत्थानाचे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये ओळखायचं I आहे. want to know the mystery of Jesus तर Christ. येशू ख्रिस्ताचं जे रहस्य आहे ते गुप्त रहस्य मला ओळखायचं I आहे. want to know his incarnation. तर ते त्याचं इन्कार्नेशन, जो परमेश्वर ने मनुष्य का रूप लेके धरती पे जन्म लिया. की ज्या प्रकारे मनुष्याचं रूप धारण करून परमेश्वर त्या पृथ्वीवरती आला. I want to know him in that greatness. तर त्या भरपूर गोष्टीमध्ये मला त्याला ओळखायचं आहे. So once you know him in the fullness, the more you know him, the more your level of your faith increases. की जेवढं जास्त तुम्ही त्याला जाणार, त्याला ओळखाल, त्याच्या पूर्णत्वामध्ये त्याला समजून घ्याल, तेव्हा तुमचा विश्वास हा वाढत जाईल. जैसा कि मैं आप लोग को बताया हूं पहले भी, जितना तुमको परमेश्वर का प्रगटीकरण मिलेगा उतना तुम्हारा विश्वास प्रभु में बढ़ता है, तुम्हारा आत्मिक लेवल उतना बढ़ता है. जेवढं आपल्याला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण मिळतं तेवढं आपलं आत्मिक जीवन हे वाढत जातं आणि आपला विश्वास होत जातो. तुम्हारा कितना रेवलेशन है जीसस के बारे में, येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्हाला किती प्रगटीकरण आहे, उसके ऊपर तुम्हारा आत्मिक जीवन निर्भर है. की येशू ख्रिस्त कोण आहे ह्याच्यावर जेवढं आपल्याला प्रगटीकरण असेल त्याच्यावरती आपलं आत्मिक जीवन अवलंबून आहे. Your spiritual life depends on that. तर आपलं आत्मिक जीवन त्यावर अवलंबून आहे, येशू ख्रिस्तावरचं प्रगटीकरण. कुछ लोग फोटो लगाते हैं जीसस का, काही लोक त्याची प्रतिमा लावतात. उनका विश्वास जो उनको एक क्या बोलते हैं लेवल है, वही लेवल तक उनका स्पिरिचुअल लाइफ है. तर त्यांचा विश्वासाचे जे स्तर आहे ते त्याच प्रकारे त्यांचा आत्मिक जीवनाचे स्तर आहे. कुछ लोग उससे थोड़ा ज्यादा है, काही लोकांचं अजून थोडंसं जास्त आहे. उनको फ्लेश में विश्वास करते हैं. ते लोक शरीरामध्ये त्याला विश्वास ठेवतात. तो उनका यीशु जो है 6 फुट के आसपास रहेगा. तर त्यांच्या दृष्टिकोनातून येशू ख्रिस्त हा 6 फुटाचा आहे. लेकिन बाइबल में लिखा है स्वर्ग उसका सिंहासन है और पृथ्वी जो है उसका पदासन है. परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे की स्वर्ग येशूचं सिंहासन आहे आणि पृथ्वी त्याची पदासन आहे. He has created the whole universe. ही संपूर्ण जी आहे सृष्टी ती त्यांनी बनवलेली आहे. Praise the Lord. So if you know him that he is a great God, that brings your spiritual level, you come to that spiritual level. की जेवढं तुम्ही त्याला समजून घ्याल, जाणून घ्याल, त्या आत्मिक स्तरावरती तुम्ही वाढत जाल. Praise the Lord. हालेलुया. Second thing, दुसरी गोष्ट, knowing who you are in Christ. दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात ये समझना बहुत इंपॉर्टेंट है. हे समजणं महत्त्वाचं आहे. खाली प्रभु महान है वो समझना एक भाग है, दूसरी इंपॉर्टेंट चीज है कि तुम कौन है यीशु में. तर पहिली गोष्ट म्हणजे काय आहे की परमेश्वर म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे येशू ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात. Because
the first thing shows how great. So whenever problem comes, you go to God and say, God, हमारा problem है, तू महान प्रभु है, हमारा problem को निकालो. See, you go with that attitude. की बघा आपण अशा वृत्तीद्वारे जातो की परमेश्वर तू खूप महान आहेस, तू खूप मोठा आहेस, ही जी माझ्याकडे समस्या आहे त्यातून तू मला बाहेर काढ. ही जी वृत्ती आहे त्या वृत्तीद्वारे आपण त्याच्याकडे जातो. हम हर कुछ भी थोड़ा इशू रहेगा, छोटे बच्चे जैसा हम भागते फिर. थोडी समस्या आली की आपण परमेश्वराकडे जातो आणि प्रार्थना करतो. मैं मेरा मम्मी को बोलो क्या? देखते छोटे छोटे बच्चे लोग को देखे ना तुमने, किसने कुछ बोला तो मम्मी को बोलो क्या, अभी डैडी को बोलो क्या, मैं मेरे डैडी को बोलूंगा. सी, फॉर एवरीथिंग दे विल डिपेंड ऑन मम्मी एंड डैडी. की बघा लहान लेकर कसं असतात, काही पण गोष्ट घडली की सरळ म्हणतात माझ्या आईला सांगू का, वडिलांना सांगू का, कारण ते त्याच्यावर अवलंबून असतात. लेकिन जब हम बड़े हो जाते हैं पण जेव्हा आपण प्रौढ होतो और हम बोलेंगे मम्मी को बोलो क्या, लोग हंसेंगे हमारे ऊपर. तर जेव्हा आपण प्रौढ होतो आणि ते म्हणतो की पप्पाला सांगू का, मम्मीला सांगू का, तर लोक हसतात. We are now we are walking in the spirit. तर आता आपण आत्म्यामध्ये चालत आहोत. And क्रूस के ऊपर यीशु ने क्या कहा? जब उसने मरते वक्त यीशु ने कहा, लास्ट चीज उसने कहा, इट इज फिनिश्ड. तर वधस्तंभावर येशू ख्रिस्त मरत असताना येशू ख्रिस्त म्हणाले की आता हे पूर्ण झालं आहे. मैंने मेरा काम पूरा कर दिया है. मला जे काम दिलं होतं ते काम मी पूर्ण केलं आहे. पूरा काम कर दिया है. मी पूर्ण काम केलं और आहे. अभी मेरे अंदर जो आत्मा था वो मैंने तुम्हारे ऊपर रिलीज तर किया. आता माझ्यामध्ये जो आत्मा होता तोच आत्मा मी तुमच्यावरती मोकळा केला आहे. I am giving you the keys of the kingdom. तर आता मी तुम्हाला या राज्याच्या चाबी दिल्या आहेत. तुम जो धरती पर बांधोगे वो स्वर्ग में बांधा जाएगा. तर जे काय तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल. What you release on earth shall be released in heaven. जे काय पृथ्वीवर तुम्ही मोकळं कराल ते स्वर्गामध्ये I मोकळं am केलं giving you जाईल. the keys of the kingdom. तर मी तुम्हाला या राज्याच्या किल्ल्या दिल्या I आहेत. am giving you the तर authority. मी तुम्हाला अधिकार देत आहे. Praise the Lord. Matthew 28, 18, 19 में क्या बोला यीशु ने? ते मत्तय 28, 19, 20 मध्ये काय म्हणतं? He said 18, 19. He said कि all power and all authority on heaven and earth has been given unto me. की पहा काय म्हटलेलं आहे या ठिकाणी की 18 आणि 19 मध्ये की स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. सब अधिकार मुझे दिया गया पहा है. येशू म्हणतात की संपूर्ण अधिकार मला दिला आहे. ये कभी बोल रहा है यीशु? हे येशू कधी म्हणतात? After his death, after his burial and resurrection. कधी म्हणतात? ते मेल्यानंतर, ते पुरल्यानंतर आणि पुनरुत्थानित झाल्यानंतर. इसके पहले कभी यीशु ने ये नाही कहा. पहा ते जिवंत असताना येशू असं कधी म्हणाले नाही. Now he has destroyed the power of darkness. He said all authority power has been given unto me, and now I am giving this authority power to you. Go in my name and preach the gospel to all the nations. की पहा अंधकाराची जी सत्ता होती त्याला संपून येशू ख्रिस्त आता म्हणत आहेत की जो अधिकार मला दिलेला होता तोच अधिकार आता मी तुम्हाला देत आहे आणि संपूर्ण राज्यात जा, देशात जा आणि सुवार्ता गाजवा. Preach to them the gospel. तर जाऊन तुम्ही सुवार्ता गाजवा. Make them disciples. त्यांना शिष्य बनवा Baptize them. आणि त्यांना बाप्तिस्मा द्या. I am giving you the authority. I am giving you the power. तर मी तुम्हाला सामर्थ्य आणि अधिकार देत आहे. As many as have received me, to them gave he the power to become the children तर of God. जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना परमेश्वराचं मुलं होण्याचा अधिकार दिला. Praise the Lord. Hallelujah. You know when Jesus was on this, we'll read that was John chapter 14 verses 9. की योहान शुभवर्तमानचा 14वा अध्याय आणि त्यातलं 9वं वचन. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? Read 8 and 9. 8 भी पढ़ो. योहान शुभवर्तमानचा 14 अध्याय आणि 8 आणि 9. फिलिप त्याला म्हणाला, प्रभूजी, आम्हाला पिता दाखवा म्हणजे आम्हाला पुरे आहे. येशूने त्याला म्हटले, फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्या जवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे. तर आम्हाला पिता दाखवा असे तू कसे म्हणतोस? अभी the disciples are walking with Jesus for many years now. की बघा अनेक वर्षांपासून शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर चालत होते. एक दिन फिलिप के माइंड में कुछ तो भी आया. एके दिवशी फिलिपाच्या मनामध्ये काहीतरी आलं. And he looked at Jesus. त्यांनी येशूकडे He पाहिलं. said, Jesus, I want to see the Father. तर फिलिपाने येशूकडे पाहिलं आणि म्हणाला की मला पित्याला पाहायचं आहे. And Jesus gave a very stunning answer to तर that. येशूने एक चांगलं असं उत्तर दिलं. He says, you have been walking with me for so many days. की अनेक दिवसापासून तू माझ्या बरोबर चालत You आहे. have seen the anointing in my life. You have seen the power operating in my life. You have seen the lame people walk. You have seen the blind people see. You have seen the authority and the power operating in my life. की पहा येशू ख्रिस्त म्हणाले की फिलिपा, भूतकाळ तू पाहत आहे And still you are asking me, show me the Father. आणि तरी देखील तू म्हणत आहे की मला पित्याला दाखवा. I and my Father are one. की मी आणि पिता आम्ही एक आहोत. If you have seen me, you have
have seen the Father. तर तू मला पाहिलंस म्हणजेच तू पित्याला देखील पाहिलं Now, आहे. what does that mean? Does that mean that the God the Father is also 6 feet tall? तर याचा अर्थ काय आहे की परमेश्वर पिता आहे तो देखील त्या येशू सारखा 6 फुटच आहे. No, Bible says no man has seen God at any time. बायबल सांगतं की कोणत्याही मनुष्याने परमेश्वराला कधीही पाहिलं नाही. No man has seen God at any time. कोणत्याही मनुष्याने परमेश्वराला पाहिलं नाही. Praise the Lord. But Hallelujah. Jesus is the express image of Heavenly Father. परंतु येशू ख्रिस्त ती प्रतिमा होते स्वर्गीय पित्याची. So it is not that outer man, but the works and the attitude and the lifestyle of Jesus shows us who God the Father तर is. परमेश्वर जो आहे तो येशू ख्रिस्त जो बाहेरून आहे त्यात सारखा नाही, तर येशू ख्रिस्ताने ज्या आतून जे कार्य केलेलं आहे ते दाखवतं की परमेश्वर कसा आहे. Like it says in John chapter 1 verses 14. की योहानचं पहिला अध्याय 14 वचन सांगतो. It says, and the Word became flesh and dwelt amongst us, and we beheld the glory of the only begotten. सांगतं की शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. Praise the Lord. That Word that was there in the beginning. तो सुरुवातीपासून होता. In the beginning, that is everlasting past. की जो आधीपासून होता. In the beginning was the Word, and the Word was with God, and the Word was God. की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता. All things were made by Him, and without Him was not anything made that is made. की जे काही झाले हे त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झालं नाही हे जे काही झाले त्याच्याद्वारे झाले. Everything was created by Him. जे काही झाले ते सगळं काही त्याच्याद्वारे झाले. That Word, तो शब्द, that Word तो शब्द put on flesh. तो शरीरामध्ये आला. That is incarnation. त्यालाच म्हणतात की परमेश्वर आणि मनुष्याचे रूप धारण He wrapped करून himself in the flesh त्यांनी स्वतःला त्या शरीराचे रूप धारण केलं and was born into this world. आणि या जगामध्ये जन्म घेतला. Praise the Lord. हालेलुया. That Word became flesh. आणि तो जो शब्द होता देवाबरोबर होता तो शरीरामध्ये आला. Dwelt amongst us, and we beheld the glory of the only begotten Son. और अचानक से हमने वो जिंदा परमेश्वर जिसके बारे में हम सुन रहे थे इतने सालों से, अचानक से उसको हमने अपने आंखों से देखा हमारे बीच में चलते हुए. हा तो शब्द होता ना तो देही झाला आणि त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव केला. गौरव पाहिला. आमच्यामध्ये वस्ती केली. Praise the Lord. क्या देखा जब चमत्कार हो रहा, हीलिंग हो रहा, पाप क्षमा हो रहा है, इतने चमत्कार हुए जो हमने देखा है, ये परमेश्वर का सामर्थ को यीशु के द्वारा हम देख रहे हैं. तर जे काही आम्ही पाहिलेलं आहे चमत्कार होत आहेत, बरे होत आहेत, मृत निघत आहेत, या सर्वांद्वारे आम्ही परमेश्वराचा गौरव पाहिला. What Jesus is saying, तर येशू काय म्हणत आहे? if you have seen me, you have seen the Father. तर जर फिलिप्पा तू मला पाहिलंस तर तू पित्याला देखील पाहिलं आहे. उसी तरह त्याच प्रकारे जब लोग हमें देखते हैं, जेव्हा लोक आपल्याला पाहतात हम लोग यीशु को देखना चाहिए. तेव्हा आपल्याद्वारे त्यांनी येशूला पाहिलं पाहिजे. बोलो धन्यवाद यीशु. म्हणा धन्यवाद येशू. देखिए मैंने कहानी आपको बताया था. मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. There was this person who was, in going on a busy road. एक व्यक्ती होता जो एका रस्त्यावर चालला होता. Busy road, एकदम म्हणजे गर्दी था. गर्दीच्या रोडवर चालला होता. And over there, this fellow was crippled. आणि तो जो व्यक्ती होता Crippled था, तो crippled. एक लंगडा होता. अपंग था. And वो उसको धक्का देके किसने गिरा दिया. तर त्या अपंग मनुष्याला कोणते धक्का देऊन त्याला पाडलं. After he fell down, जेव्हा तो खाली पडला people were not allowing him to get up because the crowd was so much. Every time he tried to get up, people pushed him down again. जेव्हा जेव्हा तो उठण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा गर्दी एवढी होती की तो पुन्हा खालीच राहायचा. Many people were scolding him and shouting at him. की अनेक लोक त्याला ओरडायचे बोलायचे. He was so afraid. तो खूप घाबरला होता. He never knew what to do. त्याला ठाऊक नव्हतं की आता काय करावं. He thought that somebody would stamp over him. He could get into a stampede and die. त्याला असं वाटतं की कोणतरी माझ्यावरती येईल आता मी मरून जाईल. Stampede हो जाएगा उसको. की त्याला ते Stampede ना जो क्या बोलते हैं पैरों के की नीचे. कोणीतरी काय येईल माझ्यावरती आणि पायाखाली त्याला तुडवेल. So he was very afraid. तर तू खूप घाबरला की मला कोणी तुडवेल. But suddenly from nowhere a person came, a good man came over there and protected him and lifted him up, picked up all his belongings and gave it to him. आणि कोणतरी असे चांगला मनुष्य आला त्याच्या जवळ त्याने जे सर्व काही घेतलं आणि त्याला चांगल्या ठिकाणी ठेवलं. And उसको सब दिया. आणि सगळं त्याला ते साहित्य दिलं. And made him to stand up, gave him those crutches. की त्याला उभं राहण्यासाठी साहित्य दिलं. And he told him, okay, now you can go. Like आणि तो आता म्हणाला की तुम्ही आता जाऊ शकता. this, and as he was leaving, जसं ते आता जात असताना this crippled man called him from तो behind. अपंग जो मनुष्य होता त्याने त्याला पुन्हा बाहेर He बोलवलं said, sir, आणि ते म्हणाला can I ask you a question? मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का. He said, many years ago, somebody told me about a good person, Jesus. तो
कोणी मला खूप वर्ष अगोदर कोणीतरी येशूबद्दल सांगितलं होतं So from that day, I am seeking for him. आणि त्या दिवसापासून मी त्याला शोधत आहे. So are you Jesus? तर तुम्ही ते येशू आहात का? Are you the same person that I've been seeking for so many years? तर अनेक वर्षापासून त्याचा मी शोध घेत आहे. तो व्यक्ती तुम्ही आहात का? That gentleman said, तो जो मनुष्य होता तो म्हणाला, he said, no, I am not Jesus. तो म्हणाला नाही, तो मी येशू नाही. Neither I am worth to hold his sandals. तर माझी लायकी देखील नाही की मी त्याची चप्पल सांभाळावी. I am not Jesus. मी येशू तो नाही, But I am a folloवर of Jesus. परंतु त्याच्या मागे चालणारा मी आहे. There's a lesson for us over here. तो आपल्यासाठी एक धडा आहे हा शिकण्यासाठी. That when people see us, जेव्हा लोक आपल्याला बघतील, do they see Jesus in you and me? तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ते येशू ख्रिस्ताला पाहतात का? We have to live with that authority. We have to live as children of God. We need to live this life in such a way that we become the light of the world. तर आपण अशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे की जेणेकरून आपण या जगाचे प्रकाश आहोत आणि तो अधिकाराने आपण जीवन जगलं पाहिजे. Praise the Lord. Living in authority and in power. आपण अधिकाराने आणि सामर्थ्याद्वारे आपलं जीवन जगलं पाहिजे. Jesus, you know, the Bible says that Jesus died on the cross so that we might be, he became a curse on the cross so that we may receive the blessings of Abraham. तर बघा बायबल काय सांगतं की येशू ख्रिस्त वधस्तंभावर शापित झाले जेणेकरून आपण आशीर्वादित व्हावं आणि अब्राहमाचे आशीर्वाद आपल्याला मिळावे. See, the blessings of the Lord is that grace in us, that power in us that makes us victorious and fruitful. की बघा की देवाचे जे आशीर्वाद आहे, जी कृपा आहे, जे आपल्यामध्ये जे आहे ते आपल्याला फळदायी बनवतं. Praise the Lord. See, the blessing is not money. तर आशीर्वाद आहे तो फक्त पैसाच नाही. Blessing is that power in us तर आशीर्वाद म्हणजे काय? जो आपल्या आतमध्ये जे सामर्थ्य आहे that makes us fruitful जे आपल्याला फळदायी in बनवतं, every area of our life. जे आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागामध्ये That power is inside of you. आणि ते सामर्थ्य तुमच्या आतमध्ये आहे. Take that anointing तो अभिषेक घ्या and go out and be fruitful for आणि Jesus. बाहेर जा आणि येशू ख्रिस्तासाठी फळदायी व्हा. Be fruitful in your business. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही फळदायी व्हा. Be fruitful in your family life. तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये तुम्ही फळदायी व्हा. Be fruitful in every area of your life. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात तुम्ही Be फळदायी व्हा. fruitful in spiritually. आत्मिक जीवनात देखील फळदायी व्हा Win many souls for Jesus. आणि अनेक आत्मे येशूसाठी जिंका. See, more than preaching, you can win souls by being a witness to them. की बघा फक्त प्रचार करण्याद्वारेच नाही परंतु साक्ष देण्याद्वारे देखील तुम्ही अनेक आत्मा By the देऊ good शकता. life that you live. जे तुम्ही चांगलं जीवन जगता ते जीवन The एक साक्ष देऊ. lifestyle that you live. ज्या प्रकारचं जीवन तुम्ही जगता See, the actions speak louder than words. की बघा आपली जी कृती आहे ती कृती आपल्या कामापेक्षा जास्त दर्शवते. Amen. Your actions speak louder than words. की आपले जे शब्द आहेत त्या शब्दापेक्षा आपली कृती जास्त आपल्याला दर्शवते का? Praise the Lord. Let us bow our heads. आपण नतमस्तक होऊया.